याच्यानंतर आणखी एक लॅब आहे मित्रांनो, या लॅब बद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती पाहू, जे की मायक्रोबायोलॉजी रिलेटेड लॅब, स्पेशल मायक्रोबायोलॉजी म्हणजेच मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी ज्या लॅब मध्ये पाहतो त्याला मायक्रोबियल लॅबोरेटरी म्हणतात. मायक्रो लॅबोरेटरी, मायक्रो जे की मायक्रोबायोलॉजी किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमची स्टडी करतो त्याला आपण मायक्रोबायोलॉजी किंवा मायक्रो लॅब म्हणत असतो. जसे की सांगतो सेल कल्चर, पस कल्चर, ब्लड कल्चर, सेन्सिटिव्हिटी, ऑर्गॅनिझम सेन्सिटिव्हिटी, अँटीबायोटिक रेजिस्टन्स, या पद्धतीची जी टेस्ट आहेत मित्रांनो, हे आपण मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरीमध्ये पाहत. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे हे मायक्रोबायोलॉजी जी लॅबोरेटरी आहे ते खूपच कमी आहेत. ते लॅबोरेटरी जे मायक्रोबायोलॉजी स्टडी करतो, जसे की आता मी MSc मायक्रोबायोलॉजी केलो आहे, तर मला मायक्रोबियल लॅबोरेटरी टाकता येईल. म्हणजेच जी क्लिनिकल लॅबोरेटरी ही सुद्धा टाकता येईल, मायक्रोबियल लॅबोरेटरी ही सुद्धा टाकता येईल. परंतु प्रॅक्टिस वेगळी आहे मित्रांनो, टेस्ट वेगवेगळे आहेत. त्या टेस्टची प्रोसिजर आणि त्या टेस्टची स्टडी, रोगाची स्टडी, सेलची स्टडी, त्याच्यावर सगळे डिपेंड आहेत मित्रांनो. तर आपण अशा पद्धतीचे सर्व लॅब बद्दलचे सर्व माहिती पाहिली. आणखी कुठल्याही लॅब बद्दल किंवा कुठल्याही मेडिकल रिलेटेड इन्क्वायरीसाठी कॉल करा. त्याबद्दल माझ्याकडे जेवढी माहिती आहे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. कुठल्या इमर्जन्सीला किंवा कुठल्या लॅबोरेटरीमध्ये कोणते टेस्ट होतात हे सुद्धा विचारायचं असेल तर तुम्ही कॉल करू शकता किंवा कमेंट करू शकता. तर मित्रांनो, हे होते सर्व लॅबोरेटरी बद्दल आपण माहिती पाहिलेलं आहे. ही लॅबोरेटरी आणि 2-3 लॅबोरेटरी पाहिलो. आणखी याच्यानंतर सोनोग्राफी सेंटर, एक्सरे, अशा पद्धतीचे जे वेगवेगळे आहेत त्याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहू. हॉस्पिटल बद्दल पाहू, कंपाऊंडर बद्दल पाहू, जे की लॅब टेक्निशियन याच्याबद्दल माहिती पाहू.